त्याला हे जर पाठिंबा देणार असतील तर ते चुकीचं आहे. म्हणून जे काय त्यांचं राजीनाम्याचं जे काय त्यांनी नाटक केलंय त्याला उत्तर आम्ही सभागृहामध्ये देऊ. पण नितेश राणे ज्या पद्धतीने प्रक्षोभक भाषण करतायत त्याच्यामुळे ती दंगल पेटण्यास वाव मिळत असल्याचा आरोप विरोधक करतायत. त्याचं एक चौकशी आपले मुख्यमंत्री करतील आणि काय करायचं ते ठरवतील. दुसरीकडे आपण पाहतोय की आपण जी मागणी करताय की ती कबर हटवली पाहिजे, मात्र पुरातत्व विभागाने त्याला संरक्षण दिलेलं आहे असं मत फडणवीसांनी व्यक्त केलेलं आहे. तसंच अफजल खानाचा प्रतापगडच्या पायथ्याला जशी त्याची कबर होती आणि ती हटवली आणि त्याचं थडगं ठेवलं, त्याप्रमाणे त्याची जी मोठी कबर बांधलेली ती हटवावी आणि त्याचं थडगं ठेवावं. हे सगळं मुद्दाम सुरू आहे का असं काय बोलतात? कारण आता ओळीचे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की मोदी हे छत्रपतींचे पूर्वजन्म होतं ते आता पुन्हा जन्म घेतलेला आहे. ते एक महाराजांची तुलना केलेली आहे एका खासदाराने भाजपच्या खासदाराने योग्य वाटतं का भाजपच्या खासदारांचं? ते आता आम्ही काय ऐकलं ना, तुम्ही सांगताय तेव्हा आम्हाला माहिती आहे. परंतु आतापर्यंत शिवाजी महाराजांची संभाजी महाराज कोण तुलना करू शकत नाही असं आम्हाला वाटतं. परंतु लोकसभेच्या पटलावरती एक जबाबदार खासदाराने अशी तुलना करणं काय आहे? त्याला विचारतो आम्ही. आई